आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया उर्मिला धनगर. उर्मिला, आत्ताच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. आणि ह्या बॉटम 2 मुळे वगैरे काही टेन्शन नाही आहे ना? काय तू प्रथमच मला वाटतं चालली आहेस ना डेंजर झोन मध्ये. ह्याला काही डेंजर झोन म्हणायचीच गरज नाही, याचा घोरलात त्यामुळे. पण विश यू ऑल द बेस्ट. गाणं नेहमीप्रमाणेच अप्रतिम होते. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. परसात बेलीवर झोपल्या ग जाई जुई. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. छान झालं उर्मिला. आणि तू आत्ता जे गाणं सादर केलंस सुमन कल्याणपूर यांनी म्हटलेलं गाणं आहे. आणि नुकताच सुमनताईंना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर नुसत्या टाळ्याने त्यांच्यासाठी मला वाटतं उभं राहून आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. थँक्यू. सलीम, खूप छान गायलीस. मुळात या चौघांची काल रिहर्सलला बोलताना मी म्हणलं होतं की तुम्हाला एकीकडे मनातल्या मनात का होईना पण थोपटायला लागेल तर तुमची अंगाई चांगली होईल. आणि चौघांनी तो ताल इतका छान ठेवला होता. अंगाईमध्ये ते थोपटणं जास्त महत्वाचं आहे, गाणं नाही. तर ते थोपटणं जे तुझ्या गाण्यामध्ये खूप छान होतं. आणि ह्या निमित्ताने एक फक्त डोक्यात विचारायला की आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, हे कुठल्याही वयाच्या आईचं कुठल्याही वयाच्या मुलासाठी म्हणलेलं गाणं असू शकतं. कारण आजच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये एखादा 40ला 50ला मुलगा पण असू शकतो जो कंपनीतल्या मोठ्या पोस्टवर आहे आणि त्याच्या कामाचं टेन्शन आणि झोप लागत नाही. आणि तुझ्या गाण्याबद्दल की तू हा जो प्रयत्न करतेस की कमी थ्रोनी प्रोजेक्शन बदलून वेगवेगळी गाणी, तो खूप स्तुत्य आहे. खूप चांगला प्रयत्न होता. व्हेरी गुड. आणि आता मला किशोरला उर्मिलाच्या गाण्याविषयी विचारायचं आहे. चौघांनीही ज्या अंगाई गायल्या त्या खूपच सुंदर आहेत. मी कवी म्हणून हे ऐकत असताना माझ्या डोक्यात एक विचार आला की आई अंगाई म्हणते, परंतु या चारही पुरुष कवींनी लिहिलेले आहेत. तर ते कवी लिहिताना स्वतः आई झाले असतील, त्याच्याशिवाय इतके. आणि संगीतकारांनी सुद्धा स्वतःचं आईचं फिलिंग स्वतःमध्ये जागवलं असेल. तर बाप जो असतो तो एक्सप्रेस न झालेली आईच असते असं मला वाटतं. आणि इतकं सिंपल आणि इतकं साधं लिहिणं, जोपर्यंत तुम्ही त्या फिलिंगच्या त्या भावनेच्या मुळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लिहू शकत नाही. चौघांनीही खूप छान गायले. आणि हे सगळे जे कवी आहेत ज्यांनी या अंगाई लिहिल्या आणि चाली दिलेल्या आहेत त्या सगळ्यांना खूप खूप सलाम करावं असं वाटतं. तुम्ही सगळ्यांनी खूप छान गायलं, खूप छान झालं गाणं. थँक्यू. तर उर्मिला, विश यू ऑल द बेस्ट पुढच्या गाण्यासाठी.